ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण अध्याय 36. ब्रह्मदेवाची साधना. एकदा भगवान शंकर सह्याद्री पर्वतावरील महाबळ क्षेत्राचे ठिकाणी वास्तव्य करीत असता ब्रह्मदेव यज्ञ करण्यास आपल्या दोन्ही पत्न्यासह त्या ठिकाणी आला. त्याने शंकरास नमन करून आपल्या येण्याचा हेतू त्यास सांगितला. तेव्हा सावित्री गृहकृत्य करत असल्याने तिला बरोबर न घेता एकट्या गायत्री शेजारी बसून त्याने आरंभ केला. इतक्या सावित्री तिथे आली व आपला पती आपणास बरोबर न घेता यज्ञ करत आहे असे पाहून तिला राग आला व तिने सर्व देवांना, माझा अनादर करून तुम्ही यज्ञ करता म्हणून तुमचा यज्ञ सिद्धीस जाणार नाही व तुम्ही जड व्हाल असा शाप दिला. तो शाप ऐकून सर्वजण भयभीत झाले व म्हणाले, जड म्हणजे अचेतन किंवा मूर्ख न होता ड वर्ण आणि ल वर्ण याचे ऐक्य आहे म्हणून जल होतो. तेव्हा सावित्रीने ठीक आहे म्हणता सर्व देवांची रूपे पालटून ते नद्या झाले. ते पाहून इंद्रायणी, पार्वती, छायालक्ष्मी इत्यादी देवस्त्रिया ब्रह्मदेवास म्हणाल्या, सावित्रीचा मान न करता तू यज्ञास प्रारंभ का केलास? तू गजाननाचे पूजन केले नाहीस म्हणून आमच्या पतींना जलरूप व्हावे लागले. आता या संकटातून तूच आम्हाला मुक्त कर. हे ऐकून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, भिवू नका. आपणा सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून मी गजाननाची उपासना करून तपश्चर्या करतो. त्यानंतर ब्रह्मदेव देवस्त्रियांना बरोबर घेऊन कर्नाटक देशात आला. तेथे एका ठिकाणी प्रभू रामचंद्राने मंदार वृक्षाखाली वक्रतुंड या नावाने गजाननाची स्थापना केली होती. त्या ठिकाणी सर्व देवस्त्रियांनी गजाननाची उपासना बरीच वर्षे केली व शेवटी शमीपत्रे गोळा करून गणेशाची पूजा केली. तेव्हा गजानन त्या सर्वांना प्रसन्न झाला. त्यामुळे त्यांना अत्यानंद झाला. अध्याय 37. ब्रह्मदेवाचा यज्ञ. गृत्समत ऋषी कीर्तीला सांगतात, गजानन देवस्त्रियांना प्रसन्न झाल्यावर म्हणाला, सावित्रीने देवांना जो शाप दिला आहे तो सर्वच मला व्यर्थ करता येत नाही. यासाठी देवांनी अंशरूपाने नदीचे ठाई राहावे व अंशरूपाने पूर्वस्वरूप धारण करावे. गजाननाने इतके शब्द उच्चारल्याबरोबर अंशरूप धारण करून सर्व देव तिथे आले व गजाननास म्हणाले, आम्ही तुझे पूजन केल्याशिवाय व मनाने थोर असलेल्या सावित्रीचा योग्य मान न राखून यज्ञाला प्रारंभ केला त्या अपराधाची आम्हाला क्षमा कर. असे बोलून सर्व देवांनी गजाननाची शमीपत्राने पूजा केली. गजानन अंतर्धान पावल्यावर तेथे देवांनी गजाननाची मूर्ती स्थापन केली व तिचे हेरंब असे नाव ठेवले. नंतर ब्रह्मदेवाने तेथे 12 वर्षेपर्यंत तपश्चर्या केली व इच्छित यज्ञ करून गजाननास संतुष्ट केले. गृत्समत ऋषी कीर्तीस म्हणाले, अशा प्रकारे जो कोणी हे शमी महात्म्य भक्तिभावाने श्रवण करील त्याची सर्व संकटे दूर होऊन इच्छापूर्ती होईल. अध्याय 38. धुंडीराज महात्म्य. कीर्ती गृत्समदास म्हणाली, हे मुनी, माझा हा पुत्र अजून लहान आहे म्हणून त्यास बोलता येत नाही. तरी त्यास सहज उच्चारता येईल असा एखादा गजाननाचा मंत्र सांगावा. गृत्समत म्हणाले, गजाननाचा महिमा अतर्क्य आहे. त्याचे 4 अक्षरांनी युक्त गजानन असे नाव हेच जगाचे आधिकरण आहे. त्याचे दुसरे नाव धुंडीराज असे आहे. त्याचे हे नाव त्याला का प्राप्त झाले त्याची कार्तिकेयाने जी कथा अगस्त्य ऋषींना सांगितली तीच मी तुला सांगतो, ऐक. पूर्वी विष्णूने कश्यपाला सर्व सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केली असता त्याने आपल्या तपस्सामर्थ्याने 4 प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. 21 लक्ष अंडज, 21 लक्ष स्वेदज, 21 लक्ष उद्भिज व 21 लक्ष जारज अशा प्रकारच्या मिळून 84 योनी निर्माण केल्यानंतर दीनदुबळ्या व पंगू लोकांच्या उद्धारासाठी देवांनी व ऋषींनी मिळून अनेक तीर्थे निर्माण केली. त्या क्षेत्रात अशा लोकांना तात्काळ मुक्ती मिळण्यासाठी शंकराने वाराणसी क्षेत्र स्थापन केले. प्रलयकाली वाराणसीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर तिला आपल्या त्रिशूलावर धारण करत असतो. पूर्वी दुरासत या नावाचा एक राक्षस होऊन गेला. तो भस्मासुराचा मुलगा होता. त्याने शुक्राचार्यापासून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन एका अंगठ्यावर उभा राहून 1000 वर्षेपर्यंत शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यास वर माग असे म्हणाले. दुरासदाने त्याची स्तुती करून वर मागितला, मला 4 योनीतील कोणत्याही प्राण्यापासून अगर देव, दानव, यक्ष, राक्षस वगैरेंच्या हातून मृत्यू येऊ नये. त्याप्रमाणे शंकराने त्यास एका शक्ती वाचून तुला कोणापासूनही मृत्यू येणार नाही असा वर दिला.
अध्याय 39. देवांची घबराट. गृत्समत सांगता शंकराचा वर प्राप्त झाल्यावर दुरासद मदोन्मत्त झाला व त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली. तेव्हा इंद्र त्याचे बरोबर युद्ध न करता भीतीने पळून जाऊन एका गुहेत लपला. विष्णूने पण स्वर्ग सोडून क्षीरसागरात जाऊन वास केला. तीच गत शंकराची. त्याने कैलास सोडून काशीवास पत्करला. अशा रीतीने त्रिभुवन जिंकून तो सुरासद मुकुंदपूर नावाच्या नगरात राहू लागला. त्या मुकुंदपूरमध्ये पूर्वी भस्मासूर नावाचा दैत्य राहत असे. शंकराने प्रसन्न होऊन त्याला असा वर दिला होता की तू ज्याचे मस्तकावर हात ठेवशील त्याचे भस्म तिथल्या तिथे होईल. हा वर प्राप्त झाल्यावर त्याची प्रचिती घेण्यासाठी शंकराच्याच डोक्यावर भस्मासूर हात ठेवू लागला. तेव्हा भस्म होण्याच्या भीतीने शंकर पळू लागले. हे वर्तमान विष्णूस कळले. तेव्हा तो मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुरासमोर आला. त्या मोहिनीरूपी विष्णूची अप्रतिम लावण्य पाहून तो दैत्य त्यावर मोहित झाला व आपली स्त्री होण्यास त्याने तिला विचारले. तेव्हा मोहिनी म्हणाली, तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील तर मी तुझी पत्नी होईल. या गोष्टीस तो भस्मासूर कबूल झाला. तेव्हा मोहिनीने नृत्य करण्यास प्रारंभ केला. तेव्हा तिच्याप्रमाणे तो दैत्यही नृत्य करू लागला. याप्रमाणे नृत्य करता करता मोहिनीने आपला हात आपल्या शिरावर नेला. तेव्हा भस्मासुरानेही आपला हात आपल्या डोक्यावर नेला. त्याबरोबर वराच्या प्रभावाने त्याचे तिथे भस्म झाले. असो, सर्व त्रिभुवन जिंकून झाल्यावर दुरासद आपल्या प्रधानास म्हणाला, मी सर्व त्रिभुवन जिंकले, परंतु 10वे खंड जी काशी ती अजून जिंकावयाची राहिली आहे. त्या ठिकाणी अनेक देवासह शंकराचे वास्तव्य आहे. काशी जिंकल्याशिवाय आपल्या पराक्रमाचे सार्थक होणार नाही. असे म्हणून तो तात्काळ आपल्या विमानात बसून काशीस आला. तेव्हा सर्व लोकात मोठा हाहाकार होऊन यज्ञयागादी नित्यकर्मे बंद पडले. अध्याय 40. विनायकाचा जन्म. नंतर सर्व देव ऋषी मिळून केदारक्षेत्री ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यास शरण गेले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, दुरासदाला शंकराने अनेक वर दिले असल्याने त्याचा कोणाच्याही हातून वध व्हावायचा नाही. शंकराने जर पार्वतीचे उदरी जन्म घेतला तर तोच त्याचा नाश करेल. हे ऐकून सर्व देव ऋषी यांनी भवानीची स्तुती करून गजाननाचीही स्तुती केली. तेव्हा आकाशवाणी झाली, भिवू नका, मी लवकरच त्या दुरासदाच्या नाशाची तयारी करीत आहे. हे वर्तमान ऐकून देवाने पार्वतीस निवेदन केले. ते ऐकून पार्वती त्यांना म्हणाली, ठीक आहे, आता दुरासदाचा मृत्यू होईल यात शंका नाही. असे बोलून तिने आपल्या क्रोधाग्नी प्रज्वलित केला. तेव्हा तिच्या श्वासोश्वासाबरोबर नेत्रातून अत्यंत तेजस्वी अशा अग्निज्वाला बाहेर पडू लागला. त्या ज्वालामध्ये देवांना अंतर्ज्ञानाने 2 दंतासह शुंडादंडाने युक्त व वस्त्रालंकारे मंडित अशी विनायकाची मूर्ती दिसली. तेव्हा सर्व देवांना आनंद झाला व त्यांनी त्याचे नाव वक्रतुंड असे ठेवले. अध्याय 41. दुरासदाचे युद्ध. नंतर देवांना धीर देऊन गजानन सिंहासनावर बसून भयंकर अशी शस्त्रास्त्रे हातात घेऊन तो दुरासदाबरोबर युद्ध करण्यासाठी आला. तेव्हा त्याने ते दैत्यांचे प्रचंड सैन्य पाहून एक मोठी गर्जना केली व आपल्या हातातील परशु दुरासदावर फेकला. परंतु परशुमुळे दुरासदाला मुळीच इजा झाली नाही. त्यानंतर त्या उभयतांचे बराच वेळ शस्त्रयुद्ध झाल्यावर दैत्याचा पराभव होऊ लागला. तेव्हा त्याने आपल्या हातातील परशु जमिनीवर फेकून देऊन तो मल्लयुद्धात सिद्ध झाला. हे पाहून गजाननाने आपली शस्त्रे खाली ठेवली व आपले शरीर भीमकाय करून तो त्या दैत्याशी मल्लयुद्ध खेळू लागला. शेवटी गजाननाने त्याचे तोंडावर एक जोरात मुष्टीप्रहार केला. त्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्ताची नदी वाहू लागली. तो दुरासद मूर्छित होऊन पडला. 2 घटका मूर्छित राहिल्यावर तो सावध झाला व सायंकाळ झाली असल्याने तो त्या युद्धभूमीवरून आपल्या शिबिरात परतला. अध्याय 42. दुरासदाचा पराभव. वक्रतुंड पराक्रमाने हतबल झाल्यावर दुसरे दिवशी तो दुरासद दैत्य अग्न्यास्त्रांनी गजाननाशी युद्ध करण्यास रणभूमीवर आला. त्याने आल्याबरोबर शंकराचे स्मरण करून एका बाणावर अग्न्यास्त्राची योजना करून तो बाण देवसैन्यावर टाकला. तेव्हा गजाननाने एका बाणावर पर्जन्यास्त्राची योजना करून तो बाण अग्निबाणावर सोडला. तेव्हा हत्तीच्या सोंडेप्रमाणे पाण्याच्या धारा पडू लागला व सर्व ठिकाणी पेटलेला अग्नी शांत झाला. अशा प्रकारे बराच वेळ युद्ध झाल्यावर दुरासदास भूक लागली. तेव्हा तो आपल्या सेनापतीस म्हणाला, मला भूक लागली आहे, तेव्हा मी भोजन करून येतो. तोपर्यंत तू या गजाननाशी युद्ध कर.
हे ऐकून त्याचा सेनापती गजाननाशी युद्ध करू लागला. तेव्हा 56 गजानन निर्माण झाले व त्यांनी नुसता हुंकार दिल्यावर त्याचे सर्व सैन्य पळाले व कित्येक मरण पावले. इतक्यात दुरासद तिथे आला व त्याने सेनापतीसह आपल्या सैन्याची झालेली दुर्दशा पाहिली. तेव्हा त्याला शंकराच्या वराची आठवण झाली. शक्तीपासून ज्याची उत्पत्ती झाली असा कोणी एक तुझा पराभव करील, हे शंकराचे बोल त्याच्या स्मरणात आले. इतक्यात गजाननाने आपले विराट स्वरूप प्रकट केले व त्याची शेंडी धरली व एक पाय काशीनगरात व दुसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून गजानन त्यास म्हणाला, हे दुष्टा, शंकराच्या वरदानाने तुला मृत्यू प्राप्त होणार नाही हे माहिती आहे. यासाठी तू पर्वताचे रूप धारण करून या नगरासमीप पडून राहा व या नगराचे तू रक्षण कर. तेव्हा तो दुरासद दैत्य म्हणाला, तू जर सदोदित माझ्यावर असाच पाय ठेवून राहशील तर मी आनंदाने सदा सर्वदा असाच पडून राहीन. त्याची ही विनंती गजाननाने मान्य केली. तो अद्यापही त्या पर्वतावर वास करून आहे. अध्याय 43. ढुंडीराजाचे ध्यान. गृत्समत सांगतात, गणपतीने दुरासदाचा वध केल्यावर सर्व देवांनी त्याची स्तुती केली. देवा, 4 वर्ण 4 योनीमध्ये उत्पन्न झालेले जीव तुझ्याच आश्रयाने राहतात. नित्यकर्मामध्ये जे तुझे ध्यान करतात ते तुझाच शोध करीत असतात. ढुंडी या धातूचा अर्थ शोध करणे असा आहे. राज या शब्दाने युक्त अशा ढुंडी या शब्दाने तुझी प्रसिद्धी हो. तुला लोक ढुंडीराज असे म्हणतील. तुझ्या पूजनाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतील. अशी त्या गजाननाची स्तुती करून आम्ही मंदार पुष्पांनी व शमीपत्रांनी त्याची पूजा केली. आमच्या पूजेचे ग्रहण करून आपल्या 56 विभूतीसह गजानन वाराणसीमध्ये राहिला. अशा प्रकारे हे ढुंडीराजाचे आख्यान आहे. आता दिवोदासाचे वृत्त श्रवण कर. अध्याय 44. दिवोदासाची गोष्ट. गृत्समत सांगतात, पूर्वी सोमवंशामध्ये दिवोदास नावाचा एक श्रेष्ठ राजा होऊन गेला. तो जितेंद्रिय, परोपकारी, कोणाचाही द्वेष न करणारा, परद्रव्य परश्रीची अभिलाषा न करणारा व महापराक्रमी असा होता. त्याने तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यास काशीचे राज्य दिले. त्यावेळी काशीला काही काळपर्यंत पर्जन्यवृष्टी न झाल्याने कोणीही प्रजाजन राहत नव्हते. सारी काशीनगरी ओस पडली होती. परंतु दिवोदासाच्या पुण्याईने सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. हे पाहून काशी सोडून गेलेले प्रजाजन परत येऊन आपापल्या घरात राहू लागले. त्या राजाची सुशीला नावाची एक पतिव्रता अशी पत्नी होती. ती पतीच्या वचनात राहून सदा दानधर्म करीत असे. दिवोदासाने विद्वान पंडिताकडून आचार, व्यवहार व प्रायश्चित असे 3 भाग असलेले स्मृतिरूप निर्बंध म्हणजेच कायदे करविले होते. सर्व प्रजाजन न्यायाने वागत असल्यामुळे त्यांना कधीही अपमृत्यू येत नसे. पूर्वीप्रमाणे यज्ञयागादी कर्मे सुरू झाली. त्यामुळे देव प्रसन्न झाले. सर्वत्र धनसंपत्तीची विपुलता झाली. ते देवांची स्तुती करू लागले. देवही त्यांची स्तुती करू लागले. येथेच आपला 44. अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. Please like, share, comment and subscribe. Thank you.